नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे संडे. तर आपण संडेला जनरली काय घेत असतो, टॉपिक वाईज सिरीज घेत असतो. ठीक आहे. तर याच्या आधी आपण जी टॉपिक वाईज सिरीज घेतलेली आहे ती टॉपिक वाईज सिरीजमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, त्याच्यानंतर नफा तोटा आणि काळ काम व वेग, आणि आता जो करंट आपण व्हिडिओ डिस्कस करणार आहोत तो व्हिडिओ आहे सरासरी म्हणजे ॲव्हरेज. तर याच्यावर आपण आज जे काही PYQ आलेले आहे आणि जे काही येणार आहेत, मीन्स त्याची शाश्वती आहे की येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये अशा प्रकारचे सरासरीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जो आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या ॲव्हरेज म्हणजे सरासरी या टॉपिकला. मित्रांनो, आधी तर सरासरी याची व्याख्या बघू. सरासरी म्हणजे काय रे? सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या ही झाली सरासरीची व्याख्या. बघा, ही मराठीत झाली. जर आपण याला इंग्लिशमध्ये करतो म्हटलं तर काय होणार याला डिफाईन? तर बघा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ टोटल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर्स. ही झाली आपली इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये सरासरीची व्याख्या. ठीक आहे. तर ही आपली व्याख्या झाली. याच्यानंतर जे काही आपण एक्झाम्पल किंवा उदाहरण बघणार आहोत ते उदाहरण PYQ उदाहरण आहे, म्हणजे काही मागच्या एक्झाममध्ये हे उदाहरण आलेले आहे. तर बघा, उदाहरण आपण सुरुवात करूया उदाहरणाला. पहिला उदाहरण बघा काय आहे. पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती? हा प्रश्न आहे आणि हा PYQ प्रश्न आहे. 1 ते 2 मार्कासाठी हा विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय काढायचे आहे? पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी. आधी तर समसंख्या बघू, आणि त्या पण कुठल्या? पहिल्या. तर पहिल्या समसंख्या कुठल्या राहणार? बघा, 2 4 6 8 10 12. हा झाल्या पहिल्या 6 समसंख्या. ठीक आहे. आता आपल्याला काढायची आहे सरासरी. तर काय होणार? सरासरी बरोबर काय म्हटलंय मी? सरासरीची व्याख्या सर्व संख्यांची बेरीज. म्हणजे काय होणार? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 भागेला किती होणार? एकूण संख्या म्हणजे किती संख्या आहे? 6 भागेला 6. एवढं समजलं? तर बघा काय होणार इथे. याची जर सम केली, 6 6 12, 12 आणि हे 8 20 आणि हे 20 आणि 10 32 आणि हे किती होणार? हे होणार 42. बरोबर आहे. तर 42 भागेला 6. तर किती राहतात? येतात 7. कितीने भाग जातो? 6 ने 42ला 7 वेळा, म्हणजे 7 छकम 42. म्हणजे सरासरी किती आली पहिल्या समसंख्यांची? किती आली? 7. तर आपलं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा झाला पहिला बेसिक प्रश्न आणि हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 1 ते 2 मार्कासाठी. पुन्हा असे काही उदाहरण बघूया जे ऑलरेडी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर बघा, उदाहरण नंबर 2. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती? हा ऑलरेडी प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता आधीचा जो प्रश्न होता काय होता? समसंख्यावर. आता काय आहे? विषम संख्यावर. तर बघा काय काढायचं आहे? पहिल्या 5 विषम संख्या. तर कुठल्या राहणार रे? 1 3 5 7 9. हा काय झाल्या? 5 विषम संख्या. आता यांची आपल्याला काय काढायची आहे? सरासरी. तर सरासरी बरोबर काय होणार?
सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज करा. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 भागेला किती आहे 5 5 विषम संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहे 5 तर भागेला काय होणार 5. ठीक आहे तर किती होणार याचं 4 9 9 9 18 18 7 25 भागेला 5 बरोबर किती होणार 5. तर 5 विषम संख्यांची सरासरी किती येणार 5. 5 5 25. ठीक आहे अशा प्रकारे पुन्हा काही उदाहरण बघू. बघा उदाहरण नंबर 3 जे की ऑलरेडी 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. ठीक आहे हा ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. आता काय म्हटलं आहे इथे बघा आपल्याला डायरेक्ट सरासरी काढायची आहे. तर कुठल्या सर्व नैसर्गिक संख्याची कुठपासून 54 पासून ते 229 पर्यंत. तर याची सरासरी कशी होणार बघा सरासरी बरोबर काय होणार इथे पहिली संख्या काय आहे रे 54 आहे आणि शेवटची काय 229. बघा इथे काय येणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2. तर पहिली संख्या काय 54 आहे शेवटची संख्या काय 229 भागेला 2. जर याला ऍड केलं 54 आणि 229 ला तर किती येणार 283 भागेला 2 किती येणार. आता बघा याचा भाग द्या बे एक बे बे चौ 8 बे एक बे राहिले किती 1 इथे 1 नी भाग नाही जात तर काय करा पॉईंट द्या म्हणजे बे पंचे 10 तर किती होणार 141.5. ही झाली 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती 141.5. आता बघा मी हाच प्रश्न असा विचारला तर कसं 54 ते 229 पर्यंतच्या संख्यांची समसंख्यांची सरासरी. बघा इथे जागवणार नाही दुसऱ्या स्लाइडवर घेऊ. ठीक आहे हाच आहे उदाहरण. तर याला आपण काय करू 54 ते 229 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची सरासरी किती. ठीक आहे आधी काय विचारलं होतं सर्व नैसर्गिक संख्यांची कुठपासून 54 पासून ते 229 पर्यंत. ठीक आहे तर आता आपल्याला काय विचारलंय समसंख्यांची सरासरी. ठीक आहे तर सरासरी मी काय सांगितलं सरासरी म्हणजे या अशा संख्यांची सरासरी काढायचं असलं तर काय पहिली संख्या किती आहे 54 आहे तर लिहा 54. आता बघा ही जे 229 आहे ती समसंख्या आहे का रे समसंख्या आहे का नाही ती समसंख्या नाही. तर याच्या आधी समसंख्या कुठली येऊ शकते 228 ही समसंख्या येते. ठीक आहे आणि भागेला 2 तर किती होणार हे बघा 54 अधिक 228 किती होणार 282 भागेला 2. याने भाग द्या बे एक बे हे बघा बे एक बे बे चौ 8 आणि बे एक बे 141. ही झाली आपली काय 54 ते 229 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती आला उत्तर आपला 141. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे ऑलरेडी विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे आता शेवटचं जो उदाहरण आहे बघा उदाहरण नंबर किती झाले आपले 1 2 3 आणि हा चौथा. ठीक आहे बघा काय म्हणते 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे एक्झाममध्ये तुम्ही क्रॉस चेक करा आलेला प्रश्न आहे. ठीक आहे तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्या. आता आपल्याला विषम संख्या विचारलं आहे समसंख्या विचारलं असतं तर पहिली संख्या अधिक 100 केलं असतं पण इथे काय विचारलं आहे विषम संख्या. तर बघा सरासरी बरोबर पहिली संख्या काय 1 आहे. आता 100 ही विषम संख्या आहे का रे नाही विषम संख्या आहे का नाही समसंख्या आहे. तर विषम संख्या कुठली येणार याच्या अगोदर 99.
कुठले येणार 99 भागेला 2, तर काय होणार 100 भागेला 2 आणि याचा किती होणार 50. तर ही होणार 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी. जर तुम्हाला सम विचारलं असतं तर काय केलं असतं, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या शेवटची संख्या किती आली असती, इथे 100 आली असती आणि मग काय झालं असतं, हे बघा 1 अधिक 100 भागेला 2 आणि 101 भागेला 2 जो तुमचं उत्तर येणार ते झालं समसंख्यासाठी समसंख्यांची सरासरी. ठीक आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, हे करून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, वळूया आता आपले जे मेन टॉपिक आहे त्या प्रश्नाकडे. म्हणजे आलेले प्रश्न आहेत पण त्या प्रश्नातून आपल्याला बेसिक पासून ते ॲडव्हान्स मध्ये आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहे मित्रांनो, हे बेसिक प्रश्न आहे आणि आपण याची थोडी थोडी लेवल अप करत चलूया. ठीक आहे, तर सुरू करूया आपल्याला म्हणजे आपल्या प्रश्नांना. बघा प्रश्न क्रमांक 1 काय, 12 संख्यांची सरासरी 15 आहे. जर 41 ही संख्या देखील समाविष्ट केली गेली तर या 13 संख्यांची सरासरी किती. आपल्याला या प्रश्नामध्ये 13 संख्यांची सरासरी विचारलेली आहे. बघा जे दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊ. मी प्रश्न सोडवताना माझ्या प्रश्नाकडे एकदा व्यवस्थित म्हणजे उत्तराकडे एकदा व्यवस्थित लक्ष द्या. मी काय करतो तर आधी जे दिलेलं असतं ते मी लिहून घेतो. तर काय दिलेलं आहे, 12 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे 15. किती दिलेली आहे 15 दिलेली आहे. मग काय होते यांची सरासरी 12 गुणेला 15. डायरेक्ट किती येत रे 15 दुने 30 हातचा 3 15 1 15 15 आणि 3 18 म्हणजे 180. ही झाली आहे 12 संख्येची सरासरी. किती होती 15, तर टोटल किती झालं 180. आता बघा जे 180 आली ते बघा काय म्हटलंय, दुसरा वाक्य वाचा, 41 ही संख्या देखील समाविष्ट गेली तर कशामध्ये, या 12 संख्यांच्या सरासरीमध्ये 41 ही संख्या जर समाविष्ट गेली तर नवीन संख्या काय होणार. बघा मग नवीन संख्या काय होणार, म्हणून नवीन संख्या का बरं, कारण इथे काय म्हटलंय प्रश्नामध्ये 41 संख्या ही समाविष्ट करायची आहे कशामध्ये 12 संख्यांच्या सरासरीमध्ये. तर बघा 180 अधिक 41, 180 अधिक 41 किती होतं रे 221. ही झाली आपली नवीन संख्यांची सरासरी. आता जो शेवटचा प्रश्न आहे तो काय, 13 संख्यांची सरासरी. मग आपल्याला काय करायचं आहे, 13 संख्यांची सरासरी. ठीक आहे, तर काय होणार, आपली नवीन संख्या काय आली 221 भागेला 13. आता इथे भाग द्या, 13 1 13. ठीक आहे, इथे 22 मधून 13 गेल्यावर किती राहतं 9 राहतं आणि 13 7 91, तर किती राहतं 17. हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 1चं. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न टॅकल करायचा होता. ठीक आहे, समजलं असेल तर कमेंट्समध्ये म्हणा की सर आम्हाला समजत आहे. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न दिसायला मोठा आहे पण उत्तर आपण 1-2 स्टेपमध्ये काढूया. बघा काय म्हटलंय, 30 कर्मचारी आणि 5 व्यवस्थापकांचे सरासरी मासिक वेतन 80,000 रुपये आहे. पगार असलेल्या एका व्यवस्थापक 1,80,000 रुपयाची जागा नवीन व्यवस्थापकाने घेतली आहे. जर सरासरी मासिक पगार आधीचा किती होता ते सांगतो, मग आता किती झाला 78,500 रुपये असेल तर नवीन व्यवस्थापकाचा मासिक पगार किती. आपल्याला नवीन व्यवस्थापकाचा मासिक पगार काढायचा आहे. त्याआधी जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय दिलेलं आहे, 30 कर्मचारी दिलेले आहे आणि 5 व्यवस्थापक, म्हणजे टोटल किती झाले रे 35 झाले. म्हणजे बघा 30 अधिक 5 हे झाले 35. आता बघा तुम्हाला यांचं मासिक वेतन दिलेलं आहे. पहिलं मासिक वेतन किती दिलेलं आहे सरासरी 80,000 दिलेलं आहे, हे लिहून घ्या. आता त्यांचा पगाराचं मासिक वेतन किती झालेलं आहे 78,500. 78,500, तर तो 80 मधून काय होणार 80,000 मधून वजा होणार. मग इथे किती राहतं हे 35 गुणेला, आता इथे किती राहतं बघा 0 इथे 5 बरोबर आहे ना, किती राहतं 5 आणि 8तून 7 गेला 1, तर 1500 इथं राहतं. ठीक आहे, एवढं समजलं. जर आता तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा 15×5 75, हातचे राहिले 7, 15×3 45, 45 आणि 7 52, तर किती होणार, आणि हे 2 शून्य
ठीक आहे. 52,500 हे आपलं 35 कर्मचारी म्हणजे 35 लोकांचं काय झालं, वेतन झालं. हे रुपयेमध्ये आहे. ठीक आहे, हे सगळं रुपयेमध्ये. आता जे काढायचं आहे ते बघा. आता आपण वाक्य कुठलं सोडलं होतं, हा सोडला होता वाक्य. ठीक आहे, तर या वाक्याला तुम्ही पिकअप करा. बघा, पगार असलेल्या एका व्यवस्थापकाचा 1,80,000 रुपयाची जागा त्याने विकत घेतली. पण आपल्याला एक्झॅक्ट काय काढायचं आहे, नवीन व्यवस्थापकाचा मासिक पगार. तर आपल्याला मासिक पगार माहिती आहे का रे, नाही ना. मग समजा नवीन व्यवस्थापकाचा मासिक पगार एक्स आहे. ठीक आहे, तर आपण मासिक पगार काय मानलं, एक्स मानलं. कुणाचा, नवीन व्यवस्थापकाचा. ठीक आहे, आता बघा आपल्या त्या व्यवस्थापकाने काय केलं रे, 1,80,000ची नवीन जागा घेतली. बघा काय केलाय, 1,80,000ची नवीन जागा घेतली, कारण हा पगारवाला आहे ना माणूस, त्याच्यामुळे. आणि नवीन व्यवस्थापकाचा आपल्याला पगार काढायचा आहे, तर इथून वजा करा एक्स. आपल्याला माहित नाही म्हणून आपण एक्स मायनस केला. आणि या 35 कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन किती आलं, 52,500 रुपये. ठीक आहे, आता काय करा, तुम्हाला इथून काय काढायचं आहे, एक्सची किंमत. तर एक्सची किंमत काय होणार, इकडे जर आला तर हा याचं साईन चेंज होऊन जाणार. ठीक आहे, हा निगेटिव्ह मध्ये आहे तर पॉझिटिव्ह मध्ये. आता बघा इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे आला तर निगेटिव्ह मध्ये. म्हणजे काय होणार बघा, 1,80,000 मधून काय करा तुम्ही, 52,500 रुपये वजा करा. ठीक आहे, काय राहणार, 0 0, 10तून 5 गेले 5, इथे 1 राहतो, 10तून 3 गेले राहते 7, आणि इथे पुन्हा 1 राहतो, म्हणजे 8तून 6 गेले राहिले 2, आणि इथे 1 जशाच्या तसा. म्हणजे काय होता, 1,27,000 रुपये हे काय होणार, कोणाचा पगार होणार, एक्स काय म्हणलं होतं, नवीन व्यवस्थापकाचा पगार होणार. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, एवढा साधा सोपा प्रश्न होता मित्रांनो. याच्यानंतर तुम्हाला या प्रश्नामध्ये डाऊट राहणार नाही ही माझी गॅरंटी आहे. आणि मी जे या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहे ते अशा टाईपचे प्रश्न घेतलेले आहे की सरासरी टॉपिक यानंतर तुम्हाला कुठलीच डिफिकल्टी सरासरी टॉपिकमध्ये येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. 45 संख्यांची सरासरी 150 आहे. नंतर असे आढळले की 46 ही संख्या चुकीच्या पद्धतीने 91 म्हणून लिहिली गेली आहे, तर योग्य सरासरी काढा. बघा, योग्य सरासरी आपल्याला काढायची आहे. का बरं योग्य सरासरी काढायची आहे, कारण 46 ही संख्या चुकीच्या पद्धतीने किती लिहिली, 91. एवढं समजलं. आणि टोटल संख्या किती आहे इथे, 45, आणि आपल्याला सरासरी दिलेली आहे 45ची 150. ठीक आहे, बघा काय केलं रे यांनी, चुकीच्या आणि बघा आता याचं काय काढायचं, आता हे चुकीचं झालंय, याचा आधी आपण फरक काढू. किती फरक निघते तो बघू. चुकीच्या आणि बरोबर संख्यामधील फरक. आपण का फरक काढत आहोत रे, जेव्हा फरक काढू ना तेव्हा आपल्याला समजून येणार की सरासरी वाढत आहे की कमी होत आहे, तर हे दिसून येणार. त्याच्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे, चुकीच्या आणि बरोबर संख्यामधील फरक काढायचा आहे. किती आहे रे, 91 आहे. ठीक आहे, आणि चुकीची किती झाली, 46. तर किती राहणार इथे, 91 मायनस 46 किती राहता, 45. ठीक आहे, आता इथे बघा चुकीची काय रे, चुकीचं 91 आहे आणि बरोबर काय 46 आहे. बघा एवढं समजलं. आणि जे आपला फरक आलेला आहे ते 45 आलेला आहे. इथे बघा, इथे कितीने कमी होत आहे, 1नेच कमी होत आहे. एवढं समजलं. बघा 46 बरोबर आहे आणि आपला जो फरक आलेला आहे तो किती आला, 45 आलेला आहे. त्याच्यानंतर बघा तर काय होणार, सरासरी. आता सरासरी काय असते हे तुम्हाला मी आधीच सांगितलं सुरुवातीला. किती आहे फरक, किती आला आहे, एकूण 45 आलेला आहे. आणि टोटल संख्या किती दिलेला आहे, 45. म्हणजे किती होणार, 1. आता जो 1 आलाय इथे बघा, इथे काय होत आहे, 46 वरून 45 येत आहे. म्हणजे काय होत आहे, घटत आहे की वाढत आहे, एवढं सांगा मला. 46 वरून 45 फरक आला तर घटत आहे की वाढत आहे, काय होत आहे, घटत आहे. म्हणजे कमी होत आहे. किती कमी होत आहे, बघा कमी होत आहे. एवढं समजलं तुम्हाला. ठीक आहे, तर इथे पण आपण जे सरासरी काढलं ते कितीने कमी होऊन 1ने कमी होणार. म्हणजे इथे सरासरी कितीने कमी होणार आहे,
1ने सरासरी कमी होणार आहे. एवढं समजलं? ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर कारण का बरं कमी होत आहे, का बरं कमी होत आहे तुम्हाला समजलं का? कारण चुकीची आणि बरोबर संख्यामधील फरक हा काय आहे, बरोबर संख्याचा फरक हा जास्त आहे, पण जो शेवट फरक आलाय तो कमी आलाय. ठीक आहे. का बरं कमी आला? कारण 46 ही संख्या चुकीच्या पद्धतीने 91 म्हणून लिहिली गेली. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर काय होतं, 1ने फरक कमी झालाय. ठीक आहे. मग आपल्याला काय शेवट काय विचारलंय, योग्य सरासरी काढा. तर योग्य सरासरी, योग्य सरासरी काय होणार रे? आपल्याला टोटल हे बघा 45 संख्येची सरासरी किती दिली आहे, 150 दिलेली आहे. आणि कितीने कमी होत आहे सरासरी, 1ने कमी होत आहे. म्हणजे मायनस, जर वाढली असती तर इथं काय केलं असतं, प्लस केलं असतं. ठीक आहे. तर किती राहणार, 149. तर आपल्याला योग्य सरासरी किती मिळणार आहे, 149. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, हा दिसायला खूप मोठा आहे, पण याला मी शॉर्ट ट्रिकनं सांगतो कसं होणार. रिलायन्स कंपनीतील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 15,000 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा 45,000 रुपये आहे. आणि गैर अधिकाऱ्यांचा पगार, हा अधिकाऱ्याचा झाला किती, 45, आणि गैर अधिकाऱ्यांचा दरमहा पगार हा 10,000 रुपये आहे. अधिकाऱ्यांची संख्या 20 आहे. तर रिलायन्स कंपनी मधील गैर अधिकारी, हे बघा गैर अधिकाऱ्यांची संख्या शोधा. आपल्याला गैर अधिकाऱ्याची संख्या शोधायची आहे. बघा काय करतो मी, याला जे जे दिलं आहे ते लिहून घेतो. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार किती दिलेला आहे, 45. तर इथे बघा अधिकाऱ्यांचा पगार किती दिलेला आहे, 45,000. ठीक आहे. आता बघा त्यानंतर काय दिलेलं आहे, पुन्हा गैर अधिकाऱ्यांचा दरमहा पगार दिलेला आहे. गैर अधिकाऱ्यांचा पगार, ठीक आहे, किती दिलेला आहे, 10,000 दिलेला आहे. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? एवढं जर समजलं असेल तर कमेंट्समध्ये येस सर म्हणून लिहा. आता बघा अधिकाऱ्यांचा सरासरी पगार झाला आणि गैर अधिकाऱ्यांचा. आता रिलायन्स कंपनीमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा दरमहा पगार किती आहे, 15,000 आहे. तर बघा आपल्याला जो दिलेला आहे संपूर्ण कुणाचा, कर्मचाऱ्यांचा पगार, हा या दोघांच्याही काय करायचा, मधात लिहायचा, बिटवीन लिहायचा. किती आहे, संपूर्ण अधिकाऱ्यांचा पगार 15,000 आहे. एवढं समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता बघा इथून जर तुम्ही काय केलं, -45 वजा 15,000 केलं तर काय होणार, बघा इथे किती राहणार, 30,000 राहणार. ठीक आहे. आणि 15 मधून 10,000 वजा केले तर किती राहणार, 5,000 राहणार. ठीक आहे. तर बघा इथे 3 शून्य कटले आणि 5नी या 30ला किती वेळा भाग जातो, 6 वेळा भाग जातो. तर हा झाला, हे झाले टोटल अधिकारी, कुठले कुठले, जे प्रेझेंट आहे ते, आणि हे झाले गैर अधिकाऱ्याची संख्या. हे काय झाली, अधिकाऱ्यांची संख्या, आणि हे गैर अधिकाऱ्यांची संख्या. तर आपल्याला अधिकाऱ्यांची संख्या दिलेली आहे बघा 20. तर 1 बरोबर 20 आहे, 1 बरोबर 20 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गैर अधिकाऱ्यांची संख्या. तर गैर अधिकारी किती आहे, 6 आहे. तर 6 गुणेला 20 म्हणजे 120. हे काय राहणार आहे, गैर अधिकाऱ्यांची संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. बघा प्रश्न किती मोठा होता, पण आपण बघा याला किती झटक्यात सॉल्व्ह केलाय. काही इथं जास्त मेहनत करण्याची गरज नव्हती. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हणतो, सरासरीतील, म्हणजे आपल्याला सरासरी दिलेली आहे बघा, 71 दिलेली आहे. 40 संख्यांची सरासरी 71 आहे. जर 100 ही, म्हणजे 100 या संख्येच्या बदल्यात 140 घेतले तर सरासरी कितीने वाढले. बघा हा प्रश्न आधी म्हणजे आधी काही 2 मिनिटं आधीच आपण डिस्कस केला आहे. सरासरी वाढली घटणे याला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो तर डिस्कस केलेलाच आहे. तर हा बघा प्रश्न बघा काय म्हणत आहे, 100 या संख्येच्या बदल्यात 140 घेतले तर सरासरी कितीने वाढेल. बघा सरासरीतील वाढ, सरासरीतील वाढ काय होणार रे, काय होणार, 140 घेतले
आणि 100 ही संख्या बदल झाली, तर भागेला काय होणार 2, सॉरी एकूण संख्या किती आहे 40 आहे, तर इथे काय राहणार 40, कारण एकूण संख्या दिलेली आहे. जर दिलेले नसते तर आपण डिवाइड बाय 2 केलं असतं, तर इथे दिलेली आहे संख्या, तर किती होणार 140 मधून 40 आणि इथे 40, तर किती राहणार 1. तर आपल्याला काय काढायचं होतं सरासरी कितीने वाढेल, 1. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. याच्या आधी आपण सरासरी घटलेला उदाहरण बघितला आणि हा वाढलेला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, या व्हिडिओमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स पूर्णपणे आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत डिटेल एक्सप्लेनेशननी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले हे प्रश्न आहेत. पुन्हा वळूया आपल्या प्रश्नांकडे. बघा, त्या तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही माझी मोफत PYQ क्वेश्चन सिरीज डेली चालू असते माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझं यूट्यूब चॅनल काय, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. याला एकदा तुम्ही व्हिजिट द्या आणि बघा या प्लेलिस्टमध्ये कसे कसे प्रश्न आपण घेतलेले आहे. PYQ प्रश्न आहे, पण ऑथेंटिक प्रश्न आहे. तुम्हाला यानंतर मॅथमध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही. पूर्णपणे बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत मी या PYQ सिरीजमध्ये क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हा जो माझा दुसरा टॉपिक आहे, म्हणजे कुठला आहे टॉपिक वाईज PYQ सिरीज मॅथ अँड रिझनिंग, हा पण माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. टॉपिक वाईज म्हणजे काय आहे, जसं की आता आपण काय शिकत आहोत, सरासरी हा टॉपिक शिकत आहोत, तर असे मी टॉपिक ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. कुठले, शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज, काढकाम व वेग, आणि त्याच्यानंतर नफा व तोटा, हे मी 3 टॉपिक ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेले आहे. तुम्ही एकदा यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या, तिथे तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन सिरीज दिसेल. तर अशा प्रकारे मी या यूट्यूब चॅनलवर ही पूर्ण प्लेलिस्ट सेव्ह केलेली आहे. ठीक आहे, एकदा तुम्ही जाऊन व्हिजिट करा. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट आहे आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. तर बघा, प्रश्न क्रमांक 6 काय आहे, 9 संख्यांची सरासरी 60 आहे. इथे बघा, 9 संख्यांची सरासरी 60 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 55 आहे. पुढील 3 संख्यांची सरासरी 65 आहे. 9वी संख्या 10व्या संख्येपेक्षा 10 ने कमी आहे. बघा, इथे किती 10 ने कमी आहे, तर 10वी संख्या कोणती. हा PYQ प्रश्न आहे आणि तुम्हाला मी सांगत आहे, हे सगळे प्रश्न PYQ आहे. मी मेन्शन नाही केले कुठल्या एक्झामला आले, पण हे सगळे प्रश्न PYQ आहे. या PYQ चा बेस घेऊन आपण काय करत आहोत, क्वेश्चन सिरीज, टॉपिक वाईज क्वेश्चन सिरीज सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे, 9 संख्यांची सरासरी दिलेली आहे, ते लिहून घ्या. जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते लिहून घ्या. 9 संख्यांची सरासरी किती आहे, 60 आहे. मग किती होणार आहे, 9 गुणिला 60, 9 छक 54 आणि हा एक 0. आता बघा, पहिल्या 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे, तर पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे, 55. ठीक आहे, तर काय होणार, 5 गुणिला 55, 5 गुणिला 55, तर किती होणार, 5 5 25, हातचे आले 2, 5 5 25 ने 2 27. ही झाली पहिल्या. नंतर काय दिले आहे, पुढील 3 संख्यांची सरासरी, पुढील 3 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे, बघा 65 दिलेली आहे. ही झाली 65, तर काय होणार, 3 गुणिला 65. बघा, 3 5 15, हातचा आला 1, 3 छक 18 आणि 1 19, किती आलं 195. तर ही काय झाली, पहिल्या 5 आणि पुढील 3, म्हणजे टोटल किती झाले, 8 झाले. हे बघा ना रे, पहिले 5 आणि नंतरची पुढील 3, टोटल किती झाले, 8 संख्यांची सरासरी. तर 8 संख्यांची सरासरी किती आली, बघा 275 अधिक 195. 5 5 10 होतात, इथे 1 आणि हा किती होणार, 10 आणि 7 17 आणि हे 1 4, म्हणजे 470. हे काय होणार, 8 संख्यांची सरासरी. एवढं समजलं, 8 संख्यांची सरासरी आली 470. त्याच्यानंतर बघा, हे 8 संख्यांची सरासरी असं लिहून घ्या, किती आले, 470 आलेले. त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय काढलंय, 9वी संख्या म्हणजे दिलेलं आहे, 9वी संख्या 10वी संख्येपेक्षा 10 ने कमी आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, 10वी संख्या काढायची आहे. मग बघा, 9वी संख्या, म्हणून 9वी संख्या काय होणार रे, बघा
9 संख्यांची सरासरी किती आली आहे? 540 आलेली आहे, लिहून घ्या. आता 8 संख्यांची सरासरी किती आलेली आहे? 470. इथून वजा करा तर तुम्हाला काय मिळेल? 9वी संख्या. किती मिळणार? हे डबलच आहे ना, म्हणजे काय होणार इथे? 70. काय होणार? 70 ही 9वी संख्या मिळणार. ठीक आहे, 70 आपल्याला 9वी संख्या मिळेल. आता बघा, आपल्याला 10वी संख्या काढायची आहे. 10वी संख्या काढायच्या अगोदर आपल्याला काय म्हटलंय बघा, 9वी संख्या 10वी संख्येपेक्षा 10 ने कमी आहे. ही जी संख्या आहे 9वी, हे काय? 10 ने कमी आहे. कोणाच्या? 10 ने कमी आहे, 10व्या संख्येच्या. 10व्या संख्येच्या. एवढं समजलं तुम्हाला? जर बघा 9वी संख्या 10 ने कमी आहे 10व्याच्या, म्हणजे 10व्या संख्येच्या, तर मग काय होणार आहे? 10वी संख्या म्हणजे इथेच काय होणार? म्हणून 10वी संख्या ही 10 ने मोठी होणार. कोणाच्या? 9व्या संख्येच्या. म्हणजे सेंटेन्स एकच आहे, आपण फक्त सेंटेन्सची वाक्याची अदलाबदल केली आहे. 9वी संख्या 10 ने कमी आहे म्हणते, पण आपण त्याला काय केलं? उलट म्हटलं. 10वी संख्या मग काय राहणार? 10 ने जास्त राहणार ना. मग आपल्याला काय करायचं आहे? आणि विचारलं काय? 10वी संख्या. तर 10वी संख्या काय होणार आहे? 10वी संख्या होणार आहे. 9वी संख्या किती दिली? 70. आता काय म्हटलंय? 10वी, हे काय? 9वी संख्या 10 ने कमी आहे, पण आपण त्याला काय वाचलंय? 10वी संख्या ही 10 ने मोठी आहे. कोणाच्या? 9वी संख्येच्या. मग 9वी संख्या काय आली? 70. तर इथे 10 ने मोठी होणार. म्हणजे किती होणार? 70 अधिक 10 किती होणार? 80. म्हणजे आपली 10वी संख्या काय असणार आहे? 80. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न होता. ठीक आहे मित्रांनो, खूप सारे प्रश्न आहे माझ्याकडे. हे बघा, हे खूप सारे प्रश्न घेतलेले आहे मी. तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा मी सेकंड पार्ट काय करतो? तयार करतो. तोपर्यंत आपण इथेच थांबू, कारण हा जो प्रश्न आहे 6वा, याच्यानंतर पुन्हा आपण कंटिन्यू ठेवलं तर व्हिडिओ खूप लांब होणार. याला पार्ट 2 मध्ये आपण कन्वर्ट करू. त्याआधी मित्रांनो, हे बघा, MPSC सरळ सेवा पोलीस भरतीसाठी माझी ही फ्री सिरीज चालू आहे. फ्री सिरीज सुरू आहे यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, पोलीस भरतीसाठी मी काही क्वेश्चन सेट ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी PYQ सिरीज डिस्कस केलेले आहे पोलीस भरतीसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ही तलाठी भरतीसाठी बॅच आहे, जी PYQ सिरीज मी घेतलेली आहे. आतापर्यंत जेवढे तलाठी पेपर झालेले आहे त्याच्यामधील मी 2 ते 4 काहीतरी पेपर डिस्कस केलेले आहे. पुन्हा कंटिन्यू डिस्कस करणार आहे. तुम्ही एकदा याला व्हिजिट द्या आणि मला सांगा की तुम्हाला प्रश्न कसे वाटत आहे. एकदम ऑथेंटिक सोर्स आहे आणि हा आपला फ्री कंटेंट आहे. इथे कुठलेही तुम्हाला पैसे पेड करावे लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ गरीब ते गरीब मुलापर्यंत तुम्ही पोचवा, जेणेकरून त्याला पैसे पेड करावे लागणार नाही आणि सगळे कंटेंट आपले मोफत राहणार आहे. हा व्हिडिओ एकदा तुम्ही मित्रांनो शेअर करा, कुणाला नाही कुणाला, म्हणजे त्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझं पूर्ण यूट्यूब चॅनल तुम्ही चेक करा, तिथे पूर्ण प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळेच कंटेंट अवेलेबल आहे. हे सरासरीचे क्वेश्चन आहे, मागील काही एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या लेक्चरच्या फ्री PDF पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट द्या. टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि माझं व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. आणि माझा हा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर यावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, तुम्हाला तुमच्या डाऊटचं समाधान मिळेल. ठीक आहे, आणि हा माझा इन्स्टा पेज आहे जीवन.पातुरकर. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नंतरच्या याच टॉपिकमध्ये. कुठल्या? सरासरी या टॉपिकमध्ये पार्ट 2 मध्ये आपल्याला पुन्हा डिस्कशन कंटिन्यू ठेवायचं आहे. थांबूया इथेच. ठीक आहे, धन्यवाद.